चांगले प्रयत्न मात्र पाहायला मिळाले। तत्पूर्वी मात्र 2 धावा मात्र अमोल यांच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळाला आणि इथूनच मात्र स्कोर कार्डला मात्र सुरुवात होत असताना मात्र पाहतोय शेरवी इलेव्हन संघासाठी या 2 धावा चांगली स्टेडी मात्र सुरुवात मात्र आपल्या संघासाठी मात्र अमोल यांच्या माध्यमातून मात्र देत असताना आपण पाहिली आणि आपल्या संघासाठी मात्र खऱ्या अर्थानं 2 धावा मात्र जमा करत तिथून स्कोरबोर्डला मात्र आपल्या संघाचा श्री गणेश करत असताना अमोल यांच्या बॅट मधून मात्र या 2 धावा। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा किशोर नाईक राईट मोर द विकेट बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज। यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र कव्हर क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळाला परंतु स्विंगरने मिस मात्र चेंडू मात्र ऑफ कट मात्र पाहायला मिळाला। किशोर यांच्या हातामध्ये ही वैविध्यता भरलेले चेंडू मात्र ज्या पद्धतीने किशोर प्रत्येक वेळी प्रत्येक संघासाठी आयकॉन खेळाडू म्हणून काम करत असतात जेवढा चांगला गोलंदाजी तेवढाच चांगला बॅटिंगचा खेळ देखील किशोर नाईक यांचा आहे म्हणून तर आज किशोर नाईक आयकॉन खेळाडू म्हणून आहेत। किशोर यांचा बॉडी लाईन वरती टाकलेला चेंडू पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला तदनंतर मात्र चेंडूला हलक्या हाताने खेळून काढला शॉट मिड विकेटला मात्र चेंडू फील्ड केला जातोय। तद्वर मात्र अमोल यांच्या बॅट मधून मात्र या तिसऱ्या चेंडूवरती देखील एक सिंगल मात्र पाहायला मिळाली आणि या सिंगल धावेने मात्र 3 चेंडूचा खेळ संपला आणि 3 धावा मात्र शेरवी इलेव्हन संघासाठी मात्र आपण धावा करताना मात्र पाहतोय। प्रत्येक लढाई मित्रांनो लढून जिंकता येत नाही तर कधी कधी काही लढाया बुद्धीने देखील जिंकल्या जातात त्यासाठी मात्र बुद्धीचा खेळ देखील करणं या क्रिकेटमध्ये युद्ध पातळीवर मात्र गरजेचं असतं। यावेळी मात्र राऊंड विकेट गोलंदाजी करताना दिसेल लेफ्ट हँडर बॅटर वेद यांच्यासाठी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ज्या वेळी मैदानामध्ये उतरलं जातं त्यावेळी मात्र क्षेत्ररक्षण करत असताना मात्र क्षेत्ररक्षण टीमची मात्र कुठेतरी तारंबळ मात्र उडत असते आणि हे चित्र मात्र कदाचित या मॅच मध्ये देखील होऊ शकते। राईट आमोर राऊंड विकेट पुढचा चेंडू हलक्या हाताने चेंडू कव्हरच्या क्षेत्रात मात्र चेंडू फील्ड केला जर डायरेक्ट हिट होतोय तर मात्र कदाचित वेदी यांच्यासाठी धोक्याची पातळी मात्र ओलांडावी लागू शकली असती परंतु बॅकअप मिळत असताना किशोर मात्र एस्ट्यांच्या पुढे असल्या कारणाने मात्र चेंडूला मात्र व्यवस्थितरित्या बॅकअप मात्र देऊ शकले नाही। परिणामी मात्र वेद यांच्या बॅट मधून मात्र पहिल्या चेंडूवरती खेळ करत असताना मात्र ही पहिली चिकी सिंगल मात्र पाहायला मिळाली आणि धावसंख्येत मात्र 1 ने बदल झाल्यानंतर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती विदाउट विकेट लॉस 4 धावा। यावेळी ओव्हर दी पॉइंट मारण्याचा प्रयत्नानं मात्र यश येईल। चेंडू जातोय 2 बाउन्स ओव्हर दी बॉर्डर लाईन चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय अमोल यांच्या बॅट मधून हा दर्शनीय चौकार। चांगला दर्शनीय चौकार मात्र अमोल पाटील यांच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळाला। पुरेपूर वापर मात्र चेंडूच्या वेगाचा केला। नेक्स्ट बॉल किशोर नाईक पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न बॅटची इनर एज लागल्यानंतर मात्र चेंडू शॉर्ट लेग मध्ये चेंडू फील्ड केला जाईल तद्वर मात्र 1 धाव मिळाली आणि एका धावेनं मात्र पहिल्या षटकाचा सांगता झाली आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती पाहतोय विदाउट विकेट लॉस 9 रन ऑन स्कोरबोर्ड 9 धावा मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीम शेरवी इलेव्हन संघासाठी पाहतोय। किट्टू 11 आणि अंश 11 आपल्याला वारंवार पुकारा दिला जातोय आपण स्वयंसेवक म्हणून भूमिका पार पाडायची आहे आपल्याला वारंवार सांगावं लागतंय अन्यथा आपल्याला दंडित केलं जाईल। अंश 11 किट्टू 11 किट्टू 11 आपले खेळाडू मैदानाच्या बाहेर तैनात हवेत। हा तुम्हाला तिसरा पुकार दिला जातोय अन्यथा आपल्याला दंडित केलं जाईल। दुसरे षटक आणि दुसऱ्या षटकात मध्ये मात्र गोलंदाज इन्व्हाइट केले जाते ओमकार शेळके मात्र बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसत राईट आर्म ओव्हर द विकेट कोपर एंड कडून गोलंदाजी करताना दिसत 9 धावा धावपालकावरती झाल्यात। अंश 11 आणि किट्टू 11 आपली प्लेइंग लिस्ट जमा करायची आहे आपला स्क्वॉड जमा करायचा आहे। अंश आणि किट्टू ओमकार शेळके दुसऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केले गेले राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना दिसणार आहेत। अमोल पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती चांगला खेळ पहिल्या षटकामध्ये मात्र पाहायला मिळाला। दुसरं षटक विटूचं दुसरं षटक असल्या कारण मात्र 38 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतो एक वाईडिश लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक ओमकार यांच्यासाठी पहिला चेंडू ओमकार यांचा पहिला चेंडू बीमर टाकलेला हा चेंडू मात्र आपण पाहतोय अंपायरचा नो कॉलचा इशारा आणि चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रातून सीमारेषा पार येतोय अमोल यांच्या बॅट मधून आणखी एक चौकार।
स्वीकारली म्हणजे नेक्स्ट बॉल देखील फ्री हिट येतोय. इथून खुला लायसन असणार आहे. मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी गिअर शिफ्ट करावा लागणार आहे अमोल यांना. फ्री हिट, फ्री हिटचा चेंडू चांगल्या पद्धतीने बॅटची इनर एज लागल्यानंतर पॅड वरती चेंडू आदळला होता. अंपायर्सकडे अपील करण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु कदाचित ओमकार यांच्या हे देखील लक्षात नसेल की हा चेंडू फ्री हिट होता. फ्री हिटचा चेंडू असल्या कारणानं आणि बॅटची इनर एज देखील लागली होती. परिणामी एक धाव मात्र परंतु चांगला कमबॅक बोलू शकतोय फ्री हिटच्या चेंडूवरती सिंगल धाव म्हणजे, कारण अंपायर्सला देखील माहिती होतं की बॅटची इनर एज लागले. ओमकार फक्त आपण टाकलेला चेंडू हा लिगली पडला हे दाखवायचं होतं. परिणामी एक धाव मिळाली. आता मात्र राऊंड विकेट गोलंदाजी करताना दिसणार आहेत वेद यांच्यासाठी. नेक्स्ट बॉल अर्थात दुसरा चेंडू असणार आहे या षटकातील. दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या मात्र चांगल्या पद्धतीने फ्लाय होताना दिसते या मॅच मध्ये. यावेळी घुटना टेक आणि तमाशात एक चेंडू जातोय. वन बाउन्स ओव्हर दी बॉन्ड लाईन, दीप विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. वाह, स्ट्राईक डाऊन दी ग्राउंड आणि तदनंतर मात्र पाहतोय चेंडूला उंची देखील लांबी देखील चौकार आल्यानंतर मात्र वेद यांच्या बॅट मधून हा विस्फोटक षटकार. परंतु मैदानात उतरल्याशिवाय आपल्याला अनुभव येत नाहीत आणि अनुभव नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अमोल याच्यासारखा जर आपल्या समोर अनुभव असेल ना तर अशा पद्धतीचे विस्फोटक फटके वेद यांच्या बॅट मधून येतील. आणखी एक, आणखी एक, आणखी एक, आ बैल मुझे मार अशा पद्धतीने टाकलेला हा चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. बेस्ट हाईट देखील चेक करायची आहे.
आता 4 चेंडूंचा खेळ संपला गेलाय, परंतु अफलातून फलंदाजी मात्र दुसऱ्या षटकामध्ये मात्र संपूर्णपणे या पॉवर प्लेचा वापर मात्र वेद यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. जेवढे हे अमोल मात्र विस्फोटक आहेत तेवढेच वेद देखील विस्फोटक आहेत. हे मात्र या षटकामध्ये मात्र वेद यांनी मात्र दाखवून दिले. ओंकार शिर्केवरती काउंटर अटॅक करत असताना मात्र आतापर्यंत 2 षटकार मात्र पाहायला मिळाले. 5वा चेंडू पुन्हा एकदा ओंकार शिर्के 31 धावा. पुन्हा एकदा आपली कॉपी रेस मात्र पाहायला मिळाला. चेंडू जातोय आणि अखेरीस मात्र इथं मिसजस कॅच मात्र पाहायला मिळाला आणि चेंडू येतोय सीमारेषा पार. आणखी एक षटकार. थँक्यू डीजे. हॅट्रिक षटकारांची तिगडी मात्र कंप्लीट केली आणि या षटकारांच्या तिगडीसाठी मात्र असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अतुलजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. वेद नेक्स्ट बॉल ओमकार शेलके. आणखी एक व्हॉट अ शॉट यार. आजच्या दिवसातील लांब 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 खूपच लांब षटकार. चार षटकार मित्रांनो पाहायला मिळाले. वेद यांच्या बॅट मधून काय अफलातून फलंदाजी मात्र पाहायला मिळतोय. आज या मॅच मध्ये इथून कमबॅक करावा लागेल आणि तोच कमबॅक करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती मात्र किशोर नाईक मात्र चेंडू आपल्या हातामध्ये घेत असताना मात्र ओमकार शेलके यांच्यावरती दाखवलेला जो विश्वास होता. ओमकार शेलके असं नाही की खराब गोलंदाज आहे, परंतु चांगली फलंदाजी समोरील फलंदाज वेद यांच्या माध्यमातून झाली. म्हणून तर आज धाव संख्या 2 षटकामध्ये 43 मात्र धावा पाहतोय. 34 धावा खर्च का महागडं षटक मात्र पाहायला मिळालं, परंतु ओमकार देखील कमबॅक करणं जाणतात. परंतु आज मात्र 2 षटकांचा कोटा मात्र कंप्लीट करताना दिसणार आहेत किशोर नाईक. पण एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राईट मोर द विकेट. समोर असणार आहेत अमोल. 43 धावा आतापर्यंत पहिल्या 2 षटकामध्ये 21.50च्या सरासरीनं आतापर्यंत खेळ करत असताना शर्वी 11 हा संघ. अमोल यांनी मात्र हलक्या हाताने चेंडू स्टेअर केला. चेंडू जातोय मिडॉनला मात्र चेंडू फील्ड केला जातोय. तद्वर मात्र 1 धाव, परंतु लगेचच जिथे फंबल थोडं पाहायला मिळालं. दुसरी धाव देखील कंप्लीट करण्याचा निर्णय घेतला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट करताना मात्र अमोल आणि वेद अशी ही जोडी मात्र शर्वी 11 संघासाठी मात्र आपण पाहिली होती. पहिले चांगलं होतं की किशोर यांनी 60 धावांपर्यंत आम्ही रोखू, परंतु ऋषी यांनी देखील चांगलं होतं तिथून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू. 45 धावा झाल्यात. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू स्टेअर केला. चेंडू येतोय लॉंगांच्या क्षेत्रात. बंटी आहे, चेंडू उचलतील फेकतील. तद्वर मात्र एकच धाव मात्र पाहायला मिळते, कारण किशोर यांच्या अगेन्स्ट मात्र मोठा फटका मारण्याचा कदाचित प्रयत्न केला तर कुठेतरी अडचणी निर्माण होऊ शकतो, कारण चांगल्या पद्धतीने आपली पार्टनरशिप बिल्डअप होत आहे आणि पार्टनरशिप बिल्डअप होत असताना किशोर यांच्या अगेन्स्ट सिंगल डबलला प्राधान्य देत मात्र हे षटक मात्र खेळून काढायचं. पुढच्या षटकामध्ये येणाऱ्या गोलंदाजांवर काउंटर अटॅक आपण करू शकतो हे अमोल देखील जाणतात. म्हणून तर अमोल यांनी ही काढलेली एक सिंगल मात्र पाहायला मिळेल. धावसंख्येत 1 बदलाव झाल्यानंतर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 46. 46 धावा धावपालकावरती लागल्या गेला. 2 चेंडू मात्र फेकले गेले. 4 चेंडू मात्र शिल्लक आहेत. लागोपाठचे 4 षटकार आलेत मित्रांनो वेद यांच्या बॅट मधून या अगोदरच्या षटकामध्ये. काय 5वा येईल? 5वा नाही येणार. 5वा नाही येणार. स्विंगाने मिस हुशार गोलंदाज आहेत. कित्येक वर्ष मात्र क्रिकेटसाठी देत असताना मात्र आज किशोर नाईक पुन्हा एकदा आज विकास जाधव यांच्या मनीरड पेजारी संघासाठी खेळ करत असताना मात्र कमबॅक करण्याची गरज आहे. ज्या विकेटची गरज आहे ती विकेट मात्र अद्याप येणं बाकी असणार आहे मनीरड पेजारी संघासाठी. ती कधी येतोय हे पाडण्यासाठी सज्ज असताना मात्र यावेळी चेंडू हवेत आणि अखेरीस ही विकेट मात्र मैदानाच्या बाहेर येताना दिसेल. परंतु मैदानाच्या बाहेर येत असताना मात्र वेद यांनी मात्र चांगलं काम केलं. मित्रांनो या आजच्या दिवसातील लागोपाठचे 4 षटकार मारणारा पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर येतोय.
कॅप्टन ऑफ शिरवी 11 मैदानामध्ये दाखल झालेत. कॅप्टन अगेन्स्ट कॅप्टन अशी लढत या मॅच मध्ये आपण पाहू शकतो. पहिला चेंडू फेस करताना दिसतील. 30 धावांची खेळी करत मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसले होते वेद पाटील. आता मात्र ऋषी वालेकर पहिला चेंडू. एका क्षणी मात्र अंधाधुंद शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र पाहिला ऋषी वालेकर यांचा. प्लेन मेस मात्र पाहायला मिळतो. आता मात्र कमबॅक मात्र करू शकतोय तो हा टीम मनोरंजन पेजारी संघ या मॅच मध्ये. कारण पहिल्या 2 षटकामध्ये जर विचार करायला गेला तर वेद यांचे 4 षटकार खाल्ल्यानंतर मात्र 43 धावांपर्यंत मात्र पाहत होता तो शिरवी 11. मात्र तिसऱ्या षटकात जशी सुरुवात झाली किशोर नाईक मैदानामध्ये आल्यानंतर मात्र गोलंदाजी चांगल्या पद्धतीने करत असताना आपल्या संघाला मात्र आतापर्यंत चांगला कमबॅक. पुन्हा एकदा पुढवण्याचा प्रयत्न. यावेळी ओमकार शेळके यांना बीट करत मात्र चेंडू जातोय डीप कव्हर मध्ये. चेंडू फील करताना दिसतील. चेंडू उचलतील फेकतील तद्वर मात्र 2 धावा मात्र घेत मात्र या धावसंख्येत मात्र आणखी 2 धावा मात्र ऍड करताना दिसतील. आणि या 2 धावांनी मात्र पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 16च्या सरासरीने मात्र 48 धावा एका विकेटच्या मोबदल्यात मैदानामध्ये लागल्या गेल्या. मैदानामध्ये होतोय ड्रिंक ब्रेक. तोपर्यंत ऐकूया डीजे CR यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. तर सौरभ वगैरे कडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रोख रुपये 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ऋषिकेश वालेकर साठी. 3 षटकार मारले तर 100 रुपयाचं पारितोषिक. यशाबद्दल जर तुमची निष्ठा जर कणखर असेल ना तर अपयशाची मात्र तुम्हाला भीती वाटणार नाही. हेच मात्र सिद्ध करून दाखवलंय ते किशोर नाईक यांनी. तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी मात्र किशोर नाईक यांची मात्र पाहायला मिळाली. 5 धावांचं षटक मात्र पाहायला मिळालं आणि घातक असे वेद यांना मात्र मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यशस्वी झाले होते किशोर नाईक. आता मात्र धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर 48 धावा धावफलकावरती पाहतोय. जरूर 16च्या सरासरीनं हा शिरवी 11 संघ मात्र पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. परंतु इथून कमबॅक देखील मनोरंजन पेजारी हा संघ करण्याचा प्रयत्न करेल. यासाठी मात्र 4थ्या षटकामध्ये गोलंदाज मात्र वापरला जातोय तो प्रीतम यांचा वापर केला जातोय. कोपर एंड कडून प्रीतम यांचा गोलंदाजी करत असताना वापर केला जाईल. परंतु अमोल कदाचित इथून गेअर शिफ्ट करण्याचा प्रयत्न करतील. कारण दुसऱ्या षटकात ज्या पद्धतीने फलंदाजी मात्र वेद यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली कदाचित तशाच पद्धतीची फलंदाजी एक्सपेक्ट करत असेल तो शिरवी 11. प्रीतम पहिला चेंडू कोपर एंड कडून गोलंदाजी करताना दिसतील. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर त्रिफला उद्ध्वस्त करत असताना मात्र अमोल बॅक टू द डगआउट. मैदानामध्ये दाखल होताना दिसेल नेक्स्ट बॅटर. परंतु प्रीतम येता क्षणी मात्र आपल्या संघाला मात्र सफलता मिळवून दिली. त्या सफलतेची गरज होती. मात्र इथून मात्र चांगल्या पद्धतीने जर गोलंदाजी झाली तर जो 16च्या रन रेटने मात्र हा शिरवी 11 हा संघ मात्र पुढे जातोय ना तो कुठेतरी मात्र अडचणीत येऊ शकतो यासाठी. परंतु मैदानामध्ये रोहित धुमाल हातातच लारा दाखल झालेत. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत
आणि येता क्षणी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, चेंडू फील्ड केला जातो तद्वर मात्र एका धावेनं मात्र आपल्या इनिंगला मात्र आगाज करत असताना रोहित यांच्या बॅट मधून मात्र शेरवी इलेव्हन संघासाठी ही एक धाव मात्र जोडली जाईल आणि एका धावेनं मात्र ही धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49 धावा मात्र धावपालकावरती पाहतोय आजच्या दिवसात. पहिल्याच मॅच मध्ये जिजा इलेव्हन संघासाठी खेळत असताना मात्र 84 धावा लावल्या होत्या जिजा इलेव्हन संघानं. आज पहिल्याच ओपनिंगच्या मॅच मध्ये 57 धावांची तडाखेबंद केली निखिल यांची पाहिली होती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि तदनंतर अंपायर्स की उंगली ऊपर. यावेळी मात्र ऋषी वालेकर मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल. लेग बिफोर विकेट, आणखी एक मासा गलाला. ऋषी बॅक टू द डगआउट. परफेक्ट गाणी मात्र प्रत्येक शब्दासाठी मात्र वापरत असताना मात्र प्रत्येक चेंडूसाठी आणि चेंडू येता क्षणी मात्र डीजे बंद केला जातोय. आमचे शब्द थांबल्यानंतर डीजे वाजवला जातोय. चांगल्या पद्धतीची डीजे ऑपरेटिंग CR साऊंड यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. रोहन यांच्यासाठी देखील 100 रुपयाचे कॅश प्राइज जे ऋषी यांच्यासाठी होते ते. रोहन वालेकर मैदानामध्ये दाखल झालेत, परंतु प्रीतम यांची चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय. लेफ्ट केला चेंडू जातोय लॉंग ऑफ मध्ये, चेंडू फील्ड केला जातोय तद्वर मात्र एकच धाव मात्र पाहायला मिळेल रोहनच्या बॅट मधून. धावसंख्येत एकने मात्र बदलाव मात्र पाहायला मिळेल आणि 50 धावा मात्र पाहतोय. परंतु पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर वाटलं होतं की ही धावसंख्या कुठेतरी 70 किंवा 80च्या आसपास जाऊ शकते, परंतु किशोर नाईक यांची कमालीची गोलंदाजी आणि आत्ताचं मात्र हे इकॉनॉमिकल आणि मॅजिकल षटक मात्र प्रीतम यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहतोय. मनीडन पेजारी संघासाठी चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक मात्र आपण पाहू शकतोय. कमबॅक मात्र होणार नाही असं होणारच नाही मित्रांनो. जेव्हा कमबॅक होतो तेव्हा 100% मात्र आपले सहकारी आणि आपले चाहते मात्र आपल्या संघासाठी मात्र खुश होत असतात. तीच गोलंदाजी प्रीतम आज आपल्या संघासाठी. यावेळी ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न मात्र जरूर पाहिला गेला आणि चांगल्या षटकाची मित्रांनो समाप्ती नाही, परंतु एक षटक शिल्लक, एक चेंडू देखील शिल्लक असणार आहे. आतापर्यंत 2 धावा मात्र खर्च केल्यात आणि 2 विकेट देखील आपल्या संघासाठी प्रीतम यांनी नावावर केल्यात. अर्थातच पहिल्यांदा अमोल यांना माघारी पाठवले, तदनंतर मात्र ऋषी वालेकर यांना मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं. चांगली गोलंदाजी, 5 चेंडू फेकलेत आणि फक्त 2 धावा. कमबॅक करणारा हे षटक आणि ही कमबॅकची गरज होती मनोहर पेजारी संघासाठी. तो कमबॅक पाहतोय. यावेळी थ्रू दी कव्हर्स मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. ओमकार शेळके चेंडू उचलतील, फेकतील तद्वर मात्र 1 धाव मिळाली आणि एका धावेनं मात्र या चांगल्या षटकाची मात्र सांगता झाली. आणि जर पाहायला गेला तर या षटकामध्ये धावा मिळाल्या 3, गडी मिळवले 2 आणि षटक देखील संपलं. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती आपण जर पाहायला गेलात ना तर 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर मात्र पाहतोय शेरवी इलेव्हन संघ मात्र 51 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं किशोर नाईक यांनी पहिले षटक हाताळलं, 51 धावा. टाइम कंप्लीट झालेला असल्या कारण मात्र एका प्लेअरची मात्र आता पेनल्टी मात्र लागलेली आहे, ती मनोरंजन पेजारी संघासाठी. बघा अंपायर्स ला मात्र सांगायला लागत नाही, प्रत्येक वेळी मात्र अंपायर्स आपल्या भूमिकेवर तटस्थ आणि योग्य ते निर्णय देत आज मात्र आज मात्र 3 पंच मात्र या येत्या 3 दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. पाहतोय मेन अंपायर प्रशांतजी बांदिवडेकर पेन, तदनंतर स्क्वेअर लेग अंपायर आपण पाहतोय प्रीतम पाटील कलवे पेम आणि थर्ड पंच म्हणून आपण पाहतोय थर्ड अंपायर ॲज राजू पाटील कामारली पेन. असे हे पेन तालुक्यातील 3 क्वालिफाईड पंच त्या 3 दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. असोसिएशन प्रीमियर लीग 2024च्या या 5व्या पर्वामध्ये आपण पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहणार आहोत प्रतिकार. त्यांना इन्व्हाइट केले गेले कॉमेंट्री बॉक्स 8 कडून गोलंदाजी करताना दिसतील. 12 चेंडूंचा जर विचार करायला गेलात ना तर 8 धावा फक्त आल्यात आतापर्यंत. पहिल्या 2 षटकात 40 धावा होत्या.
परंतु लारा यांना मात्र आता विस्फोटक पद्धतीने फलंदाजी करावी लागणार आहे. एका प्लेअरची पेनल्टी लागल्या कारण मात्र आता फक्त 4 क्षेत्ररक्षक आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर मात्र आपण पाहू शकतोय डीप मध्ये प्रोटेक्शन म्हणून शेवटच्या षटकामध्ये. आणि जर पाहायला गेला तर शेवटच्या षटकामध्ये ऑन साइडला जर पाहायला गेला तर एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असे 4 क्षेत्ररक्षक पाहतोय. त्यानंतर मग शॉर्ट थर्ड पॉइंट. यावेळी पुन्हा एकदा बॅटची इनर एज लागली आणि त्यानंतर मात्र चेंडू एस्टँड वरती जातोय. लारा देखील माघारी परतताना दिसतील. 51 धावा धावफलकावरती लागल्या तर रोहित धुमाल मात्र माघारी परतताना दिसते. कमबॅक गरजेचं होतं आणि हा कमबॅक जिथून गोलंदाजी किशोर नाईक यांनी गोलंदाजी संपवली. तिसऱ्या षटकाला सुरुवात केल्यानंतर मात्र पुन्हा एकदा प्रीतम आले आणि चौथ्या शेवटच्या षटकात प्रतिकार यांना इन्व्हाइट केल्यानंतर मात्र प्रत्येक गोलंदाजानं मात्र चांगली गोलंदाजी मात्र केली. जरूर ओमकार शेलके यांच्या दुसऱ्या षटकामध्ये 34 धावा आल्या होत्या, परंतु जसे वेद माघारी परतलेत ना विकेटची पडझड जणू काही पत्त्यांचा बंगला ज्या पद्धतीने खालचा पत्ता सरकल्यानंतर मात्र पडतो तशा पद्धतीने ही विकेटची पडझड मात्र या मॅच मध्ये टीम शर्वी 11 संघासाठी होताना पाहतोय. कोणताही फलंदाज मात्र इथून वेद माघारी परतल्यानंतर मात्र मैदानामध्ये उभा राहण्यास तयार नाही. येणारा प्रत्येक फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्या प्रयत्नांना मात्र यश येताना दिसत नाही. परिणामी विकेटचे पतन देखील होताना दिसतोय. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये प्रसाद. एक्सपिरियन्स खिलाडी आहेत आणि एक्सपिरियन्स खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. प्रसाद ही देखील अपयशी होताना दिसतात. आणखी एक डॉट बॉल. हा डॉट बॉल पर्सेंटेज आहे ना, हा डॉट बॉल पर्सेंटेज खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी दुखी आणि आपल्या संघासाठी अडचणी निर्माण करत असतो. आणि हे डॉट बॉल पर्सेंटेज कुठेतरी महागात पडताना दिसतात शर्वी 11 संघासाठी. एकच धाव चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर एक क्षेत्रामध्ये चेंडू फेल केला जातोय. तोपर्यंत प्रसाद यांच्या बॅट मधून 2 चेंडू फेस केल्यानंतर मात्र ही पहिली सिंगल मात्र पाहायला मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे आगेकूच करण्याचा प्रयत्न दिसेल. 52 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अंतिम 3 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे या पहिल्या इनिंग मधील. पुन्हा एकदा प्रतिकार बंटी लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी मात्र पाहतोय. शेवटची 3 चेंडू शिल्लक. रोहन यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑन ड्राईव्हचा हा फटका मात्र पाहतोय. चेंडू मिडानला फील्ड करत असताना मात्र जर पाहायला गेला तर आणखी एका विकेटचं पतन पाहायला मिळेल. आणि एक विकेट पतनचं झाल्यानंतर मात्र जर पाहायला गेला तर प्रसाद देखील माघारी परत जाताना चांगली गोलंदाजी मात्र आणि चांगला कमबॅक मात्र पाहायला मिळाला. त्या मॅच मध्ये वाटलं होतं की या मॅच मध्ये जवळजवळ 80चा पल्ला देखील पार केला जाऊ शकतोय, परंतु तशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं फलंदाजी झाली नाही. समोरच्या संघाने चांगला खेळ केला, चांगली गोलंदाजी केली. परिणामी कुठंतरी या मॅच मध्ये ज्या अडचणी निर्माण झाल्या होत्या ना त्या अडचणींवर मात करत त्या अडचणींवर उभे राहण्याचा प्रयत्न मात्र मणिरन पेजारी संघाने केलाय. आणि त्या अडचणींवर मात्र कुठंतरी दाबून ठेवण्याचा प्रयत्न इथून मणिरन पेजारी हा संघ मात्र करताना मात्र पाहतोय. चांगल्या पद्धतीने ज्या पद्धतीने विकासजी जाधव यांनी जो भरोसा दाखवला किशोर नाईक यांच्यावरती, तो किशोर नाईक यांच्यावरती दाखवलेला भरोसा मात्र किशोर नाईक या इनिंग मध्ये आपल्या संघासाठी चांगलं काम करत असताना पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा डॉट बॉल. आणखी एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉल पर्सेंटेज जर पाहायला गेला तर बऱ्याचशा पद्धतीने आणखी एका विकेटचं पतन मात्र पाहतोय. प्रत्येक फलंदाज या मॅच मध्ये थांबण्यास तयार नाही. आतापर्यंत जर पाहायला गेला तर जवळजवळ 6 विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसते. षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे, अर्थातच शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे या इनिंग मधील. आणि धावसंख्येत मात्र फारसा मात्र बदलाव मात्र पाहायला मिळत नाही. फक्त 53 धावा मात्र पाहायला मिळतात. मित्रांनो, जर शेवटच्या 17 चेंडूचा विचार करायला गेला तर फक्त 10 धावा आल्या त्या मागच्या शेवटच्या 17 चेंडूमध्ये. म्हणजे जी गरज होती बाउंड्रीची ती बाउंड्रीची गरज मात्र देखील भागली नाही आणि रन ऑन बॉल देखील आला नाही. म्हणून तर फक्त 53 धावा, परंतु चांगली धावसंख्या बोलू शकतोय पहिल्या इनिंग साठी. 53 धावा झाल्यात. आणखी एक डॉट बॉल येईल आणि चांगल्या पद्धतीने हे षटक देखील समाप्त झाले. आणि या षटकामध्ये जर पाहायला गेला तर फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एक
2 विकेट देखील आपल्या संघासाठी प्रतिकार यांनी जमा केल्या. अशा पद्धतीने धावसंख्येचा विचार करता धावा झाल्या 53. येणाऱ्या 5 षटकांचा खेळ शिल्लक आणि 54 धावा बनवायचा आहे. आणि जर बघायला गेला तर चांगला कमबॅक मात्र पाहायला मिळाला तो मणिरोड पेजारी संघासाठी. शेवटचे 18 चेंडू आणि फक्त 10 धावा खर्च केल्या आणि चांगला कमबॅक करत आपला संघ मात्र इथून पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. परंतु चांगल्या पद्धतीने या धावा बनवल्या, त्या 54 धावा देखील या मैदानावरती डिफेंड केल्या जाऊ शकतात. कारण या मैदानाचा इतिहास आहे की या मैदानावरती चांगल्या पद्धतीने धावा बनवू शकतो, तेवढ्याच पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने या मैदानावरती धावा देखील रोखू शकतो. परंतु या धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील की रोखल्या जातील तत्पूर्वी मैदानाच्या बाहेर टॉस बॉक्स मध्ये देखील आपल्या समोर सचिनजी पाटील मात्र जोडले जातील. तिथे आपण टॉस करणार आहोत पुढच्या मॅचचा. आता आपण नाणेफेक करून घेतोय किट्टू 11 आणि अंश 11. आणि मी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमंत्रित करतो श्री दिलीप धुमाळ, एक अष्टपैलू खेळाडू, आपल्या पंचकृषीतील नावाजलेला खेळाडू, यांच्या शुभ हस्ते किट्टू 11 आणि अंश 11 या संघाचं नाणेफेकीचा कौल होईल. मी किट्टू 11 आणि अंश 11च्या दोन्ही संघनायकांना आमंत्रित करतो टॉस बॉक्स मध्ये. चला, किट्टू 11 आणि अंश 11. चला, या नाणेफेकीचा कौल करून घेतोय किट्टू 11 आणि अंश 11. पहिल्यांदा तुम्हाला दोघांनाही सामन्यासाठी शुभेच्छा. छापा सौरभ किट्टू 11चा संघनायक आहे. धन्यवाद दिलीप धुमाळ, आपल्या शुभ हस्ते या नाणेफेकीचा कौल होतोय. कितपर्यंत फलंदाजांना रोखून धरणार आहे? 50-55 रन पर्यंत रोखून धरणार आहे. ओके, अंश 11चा संघनायक आपण बघतोय आपल्या आपला संघनायक थोडासा लाभलाय, काही हरकत नाही. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आणि क्रिकेटचा विजय होईल याबद्दल माझ्या मनात किळमात्र शंका नाहीये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चोपन्न धावांचं उद्दिष्ट आणि 54 धावांचं उद्दिष्ट घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये मार्गस्थान करत असताना मात्र आपण पाहतोय प्रीतम आणि ओमकार अशी सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली. तिथं धावा पानवायच्या 54, येणारे चेंडू शिल्लक असणार आहेत 30. अर्थातच 5 षटकांची ही लढत आणि 5 षटकांच्या लढतीमध्ये चांगले प्रयत्न मात्र करावे लागणार आहे. तिथून दोन्ही संघाला या मॅच मध्ये जर मॅच जिंकायची असेल तर चांगल्या पद्धतीने स्कोर जमा झालाय, परंतु चांगल्या पद्धतीने चांगला कमबॅक मात्र पाहायला मिळाला तो टीम मणिरोड पेजारी संघाच्या. ज्या मणिरोड पेजारी संघाच्या अगेन्स्ट करत असताना पहिल्या 2 षटकामध्ये 43 धावा बनवल्या होत्या, तिथून मात्र बॅकफुटवर आले गेले. मात्र आता मात्र अडचणी असू शकतात मात्र या दोन्ही संघांवरती. अंश 11 संघाचे सर्व प्लेइंग 11 प्लेयर आपण मैदानाच्या कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे यायचं आहे. अंश 11 चे सर्व प्लेयर आपण कॉमेंट्री बॉक्सच्या पाठी जमा व्हायचं आहे. अंश 11 मॅच चालू होते मित्रांनो. दुसरं सत्र आपल्या समोर मात्र येताना दिसेल. ओमकार आणि प्रीतम अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. तर बॉलिंग ट्रॅक वरती रोहित धुमाल मात्र बॉलिंग ट्रॅक वरती लारा गोलंदाजी करताना दिसणार आहेत. पाहणार आहोत या मॅच मध्ये. लेफ्ट हँडेड बॅटर ओमकार स्ट्राइक एंड वरती, तर गोलंदाजीसाठी लारा. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू स्लॅश करण्याचा प्रयत्न मात्र पाहिला गेला, परंतु पहिला चेंडू मात्र जर पाहायला गेला तर कुठेतरी हाफ चान्स क्रिएट झाला होता यष्टीरक्षकांसाठी. बॅटची कदाचित एनर्जी लागली होती, परंतु यश मात्र येताना पाहायला मिळालं नाही. शेरवी 11 संघासाठी मात्र पहिला जीवनदान मात्र ओमकार यांच्यासाठी मिळताना मिळतोय. रोहित यांची चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात. पुन्हा एकदा चांगला चेंडू स्लॅश केला, चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मैदान मध्ये, चेंडू फील्ड केला जातोय.
तोवर मात्र कोणत्याही प्रकारची रन नाही मायला मिळत नाही. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात मात्र अटॅकिंग सुरुवात मात्र करताना मात्र रोहित लारा आपल्या संघासाठी पाहतोय, प्रयत्न मात्र पाहतोय. रोहित यांची चांगली गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर फील्ड रेस्ट्रिक्शन जर पाहायला गेला तर 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि एक कव कॉर्नर रिजन मध्ये ओमकार यांच्यासाठी एक शॉर्ट थर्ड मध्ये कव्हर पॉइंट स्क्वेअर लेग. यावेळी हलक्या हाताने स्लॅश केला, त्यानंतर मात्र चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर दी पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. ओमकार यांच्या बॅट मधून हा APL चौकार. तदनंतर फुलटॉस पद्धतीचा चेंडू ऑन ड्राईव्हचा हा फटका मात्र पाहतोय. चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जातोय, तोपर्यंत एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहिला. तो ओमकार आणि ओमकारच्या बॅट मधून ही सिंगल धाव मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होताना दिसेल आणि याच एका धावेनं स्कोर मूळ होताना दिसेल. तो 5 धावा, 4 चेंडूचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती दुसऱ्या 17 मध्ये आपण पाहतोय. मनोरंजन पेजारी संघासाठी 5 धावा, 54 धावांचं उद्दिष्ट आहे आणि 54 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 4 चेंडू आणि 5 धावा आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना लेफ्ट हँडेड बॉलर रोहित लारा यांच्या बॅट हातातून आपण पाहतोय शेरवी 11 संघासाठी. नेक्स्ट बॉल लारा. यावेळी चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन लारा यांची मात्र पाहायला मिळते. या मॅच मध्ये मात्र रंग भरण्यास मात्र सुरुवात केली आहे ती लारा यांनी. सोडून देणारे मित्रांनो कधी जिंकत नाही आणि जिंकणारे मात्र कधीच सोडत नाही. दोन्ही संघ मात्र ही मॅच मात्र सोडायला तयार नसणार आहे, कारण त्यांना जिंकायची आहे ही APL, त्यांना जिंकायचं आहे हे APLचं 5वं पर्व. त्यासाठी चाललेला हा मात्र खेळ पाहतोय. पहिले लढत मात्र दोन्ही संघ मात्र एकमेकांसमोर पाहतोय, शेरवी 11 आणि मन 11 पेजारी. यावेळी षटकांपूल करण्याचा प्रयत्न मात्र तिथं खराब क्षेत्ररक्षण झालं. हाफ स्टॉप मात्र केलं गेलं प्रसाद यांच्या माध्यमातून. तोपर्यंत एक धाव कंप्लीट, एका धावेनं मात्र स्कोर कार्ड मूव्ह होताना दिसेल. चांगली धावसंख्या मात्र पहिल्या षटकामध्ये पाहतोय. रन ऑन बॉल मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाली. 6 धावा विदाउट विकेट लॉस मात्र पाहतोय मनोरंजन पेजारी संघासाठी. या दुसऱ्या इनिंगचा खेळ चालू असताना मात्र आता मात्र धावा बनवायच्या आहेत. येणारे चेंडू शिल्लक असणार आहेत 24 आणि धावा बनवायच्या आहेत 48 धावा 48. 12च्या आस्किंग रेटनं मात्र या धावा आता बनवायच्या आहेत. येणारे 24 चेंडूंचा खेळ शिल्लक 48 धावा प्रति षटक. 12 धावा म्हणजे प्रति चेंडू मात्र 2 धावा बनवाव्या लागणार आहेत. परंतु इथून जर विकेट कदाचित मिळवण्यात यश मिळालं टीम शेरवी 11 संघाला तर कदाचित मात्र अडचणीमध्ये आणू शकतोय. परंतु ती विकेट येणं देखील गरजेचं असणार आहे आणि हीच विकेट देण्यासाठी मात्र मैदानामध्ये इन्व्हाइट केलं गेलं आहे. ते गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र स्वतः कर्णधार आपल्या हातामध्ये चेंडू घेत असताना मात्र ऋषी वालेकर कोपर एंड कडून गोलंदाजी करताना दिसणार आहेत या मॅच मध्ये. ऋषी वालेकर बॉलिंग ट्रॅक वरती. ओमकार वालेकर यांच्यासाठी लागोपाठचे 3 षटकार, 200 रुपयाचं कॅश प्राइज. सहा ऋषी वालेकर यांच्यासाठी देखील विकेट हॅट्रिक 200 रुपये सौरभ वागरे यांच्याकडून. तसेच ओमकार यांच्यासाठी लागोपाठचे 3 षटकार 200 रुपये. ऋषी आले दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्येचा विचार करता 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारे 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 48 धावा बनवायच्या आहेत दुसऱ्या इनिंग मध्ये. मनोरंजन पेजारी संघासाठी प्रीतम आणि ओमकार अशी सलामीची जोडी मैदानामध्ये खेळ करताना आपण पहिल्या षटकामध्ये पाहिले. परंतु चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. या षटकामध्ये जर पाहायला गेलात ना तर 2 सिंगल, 1 चौकार आणि 3 डॉट असं षटक मात्र पाहिलं लारा यांचं. ऋषी यांचा पहिला चेंडू फ्लिक ऑफ दी रिस्ट चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग वन लाईनच्या बाहेर. प्रीतम यांच्या बॅट मधून हा
षटकार. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेत आणि त्यानंतर मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक मेकिंग नो मिस्टेक दिस टाइम प्रीतम बॅक टू द डग आउट. प्रीतम माघारी परतलेत. किशोर नाही येता क्षणी श्रुती कवच खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो डिपकर पॉइंट रिजन मध्ये, चेंडू फील्ड करतील तोपर्यंत 2 धावांनी मात्र किशोर यांनी आपल्या इनिंगला मात्र सुरुवात करत असताना 2 धावा मात्र स्कोर कार्ड वरती ऍड केल्या आणि धावसंख्येत मात्र 2 बदलाव झाल्यानंतर धावा जाऊन पोहोचल्या 14 धावा. इथं 54 धावांचा पाठलाग करतोय मनोरंजन पेजारी हा संघ. चांगली सुरुवात मात्र चांगली या षटकाची सुरुवात केली होती ती प्रीतम यांच्या बॅट मधून षटकार मारायचा, लागोपाठचा षटकार मारायचा प्रयत्न मात्र तो फसला होता. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ह्यूज अँड हँडसम किशोर नाईक यांच्या बॅट मधून हा तडाखे बंद षटकार. बॅट मधून हा तडाखेबंद षटकार मार पाहायला मिळाला. एकाच संघात खेळणार हे वाघोली संघाचे 2 खेळाडू आज मात्र आपल्या फ्रँचायझीसाठी मात्र एकमेकांच्या विरोधात. ऋषी वालेकर एका बाजूने, दुसऱ्या बाजूने किशोर नाईक. ज्या दोन्ही संघांना स्वयंसेवक म्हणून भूमिका पार पाडायची होती त्यातील एकही खेळाडू आपल्याला बघायला मिळत नाहीये. 4 धावांची तुम्हाला पेनल्टी लावण्यात येईल, अन्यथा किट्टू 11 आणि अंश 11 दोन्ही संघांना मी वारंवार सांगतोय. दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज एकाच संघामधून खेळत असताना म्हणजे माहित आहे एकमेकांची कमजोरी काय आणि एकमेकांची स्ट्रॉंग बाजू काय. आणि कीपर देखील म्हणजे एकाच लाईन मध्ये 4 खेळाडू एकाच गावातील आज या मॅच मध्ये खेळताना पाहतोय. रोहन असेल, ऋषी असेल, ओंकार असेल आणि किशोर, 4ही खेळाडू एकाच लाईन मध्ये. यावेळी श्रुती कवच मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेत आणि वेल जज कॅच मात्र अमोल यांची पाहायला मिळते. किशोर नाईक बॅक टू दी परतलीत. अटॅक करण्याचा प्रयत्न ऋषी वालेकर यांच्यावरती जरूर केला होता, परंतु यश किशोर नाईक यांना नाही आलं. तर किशोर नाईक यांच्या अगेन्स्ट त्यांचा टीममेट
ऋषी वालेकर यांना आला, परंतु चांगला ज्वेल जज मात्र पाहायला मिळाला अमोल यांचा. ज्या क्षेत्रात मित्रांनो अमोल यांनी झेल घेतला ना, त्या क्षेत्रात आत्ताच्या घडीला मात्र क्षेत्ररक्षण सर्वात कठीण आहे. कारण सूर्याची तेज प्रखर किरण मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोल्यामध्ये खोचत असताना मात्र त्या क्षेत्रामध्ये शेवटपर्यंत चेंडूवरती नजरा ठेवल्या आणि चेंडू मात्र आपल्या हातामध्ये लपवून घेतला. कारण माहिती होतं या विकेटची अहमियत काय. विकेट कोणाची होती तर किशोर नाईक यांची होती. जर हा झेल ड्रॉप झाला असता तर कदाचित शर्वी 11 हा संघ मात्र या मॅच मध्ये कमबॅक मात्र करताना दिसला नसता. परंतु विकेट मात्र मिळाली. अमोल यांचा चांगला झेल मात्र पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावकालकावरती धावा पाहतोय ते 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर 11च्या सरासरीनं 22 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात 22 धावा 54 धावांचा पाठलाग करतोय. 22 धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात म्हणजे आणखी 32 धावांची गरज असणार आहे येणाऱ्या 3 षटकांमध्ये. मॅच अद्याप देखील बॅलन्स आहे या मॅच मध्ये. कारण क्रिकेटचा खेळच असा आहे, अनिश्चिततेने भरलेला हा क्रिकेटचा खेळ. कधी हिरोचा झिरो आणि झिरोचा हिरो बनेल हे मात्र आपण सांगू शकणार नाही. गोलंदाज वेद आले. त्या वेद यांच्या बॅट मधून मित्रांनो पहिल्याच इनिंग मध्ये दुसऱ्या षटकामध्ये ओमकार यांच्या अगेन्स्ट खेळत असताना मात्र लागोपाठचे 4 षटकार मात्र पाहायला मिळाले होते. तेच वेद मात्र आता तिसऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केले गेलेत. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करताना दिसणार आहेत. ओमकार आणि ओमकार अशी ही जोडी मात्र मैदानामध्ये खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहेत आपल्या मन 11 पेजारी संघासाठी. गोलंदाजी ट्रॅक वरती वेद आलेत. पहिला चेंडू राईटा ओव्हर द विकेट. चेंडू खेळून काढला. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चेंडू फील्ड केला जातोय. तोपर्यंत एकच धाव मात्र या चेंडू मध्ये घेण्याची संधी मात्र उपलब्ध झाली होती ओमकार आणि ओमकार यांच्यासाठी. आणि एका धावेनं मात्र स्कोर कार्ड मात्र मूव्ह होताना दिसेल. जाऊन पोचते 23 धावा. आणखी 31 धावांची गरज असणार आहे. येणारे 17 चेंडूंचा खेळची शिल्लक आणि 31 धावांचं उद्दिष्ट शिल्लक आहे. 54 धावांचा पाठलाग करतोय. चांगला कमबॅक मात्र आता बोलू शकतोय. वाटलं होतं की मनोरंजन पेजारी संघाने ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना मोमेंटम आपल्या बाजूने खिचून आणलाय, परंतु समोरून झालेली लाराची चांगली गोलंदाजी. पहिलं षटक 6 धावांचं, तिथून प्रेशर बिल्डअप केला. जरूर प्रीतम यांनी सुरुवात केली होती षटकारानं दुसऱ्या षटकाची, परंतु पुढच्या चेंडूवर देखील प्रीतम माघारी परतताना दिसले होते. नंतर किशोर देखील माघारी परतलेत. आता मात्र ओमकार ईट का जवाब पत्थर से. ओमकार यांच्या बॅट मधून षटकार. बारी सबकी आती है. अनादर वन, परंतु यावेळी नाही. अमोल यानं क्लिअर करू शकला नाही. समोर अडसर होता. अमोल सारखी भिंत उभी होती, ही भिंत मात्र तोडू शकले नाही आणि परिणामी मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र माघारी परतताना दिसतील ओमकार शेळके आउट. प्रथमेश आलेत मैदानामध्ये. प्रथमेश यांना चांगली फलंदाजी करावी लागणार. धावसंख्येत मात्र बदलाव मात्र पाहायला मिळाला नाही. धावसंख्या 29 धावा. 15 चेंडू आणि 25 धावांची गरज असताना मात्र प्रथमेश वाघ यांच्या बॅट मधून हकारात्मक फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय हा APL चौकार.
रक्षकांच्या मध्ये, परंतु काय अफलातून फिल्डिंग मात्र पाहायला मिळाली. चेंडू लागलाय बघा, चेंडू लागलाय. चांगला प्रयत्न मात्र पाहायला मिळाला. तोपर्यंत 2 धावा. इजा झालेली आहे बघा. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण. गणरायाला हेच आम्ही क्रीडा देवतेला साकडं घालतोय की रोहन वालेकर यांना ही इजा जास्त नसावी. पुन्हा एकदा रोहन खेळ करताना दिसते. चांगला प्रयत्नाने यश मिळालं. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. धावसंख्येत मात्र दोन्ही बदलाव मात्र झाल्यानंतर धावसंख्या मात्र फ्लाय होताना दिसेल. 35 धावा म्हणजे येणारे 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि बनवायचे आहेत ते 19 धावा. 54 धावांचा पाठलाग करत असताना प्रथमेश यांच्या बॅट मधून या अगोदरच्या चेंडूवरती चौकार आणि तदनंतर मात्र ही डबल 2 धावा मात्र पाहायला मिळाली. म्हणजे 6 धावा आतापर्यंत 2 चेंडूमध्ये प्रथमेश वाघ यांच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळाल्या. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय ना त्या 35 धावा. मैदानाच्या बाहेर जाणाऱ्या फलंदाजांमध्ये आपण पाहिलं प्रीतम यांना पाहिलं होतं, किशोर नाईक यांना पाहिलं होतं आणि तदनंतर ओमकार शिलके यांना देखील पाहिलं होतं. आणि आता मैदानामध्ये ओमकार आणि प्रथमेश वाघ हे मात्र जिम्मेदारी घेऊन मात्र आपल्या संघासाठी मात्र खेळ पुढे नेण्याचा प्रयत्न करीत. धावा बनवायचे येणारे 13 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि धावा बनवायच्या आहेत 54 म्हणजे 19 धावा आणखी बनवायच्या आहेत. शेवटचा चेंडू वेद बॉलिंग ट्रॅक वरती राईट ओव्हर द विकेट. प्रथमेश वाघ यांच्यासाठी 3रा चेंडू असणार आहे. यावेळी प्रथमेश वाघ यांचा चेंडू सरळ जातोय. चांगला प्रयत्न होता परंतु रोहित लारा यांच्या आवाक्याच्या बाहेर येतोय. प्रथमेश वाघ यांच्या बॅट मधून तडाखेबंद चौकार. झाल्यानंतर आपण पाहतो 39 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे आणखी 15 धावींची गरज असणार आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 7.50च्या सरासरीने या 15 धावा बनवायच्या आहेत. ओमकार आणि प्रथमेश वाघ यांनी मात्र या मॅच मध्ये चांगला कमबॅक मात्र आपल्या संघासाठी मिळवून दिला आहे. आपल्या संघ जो बॅकफुटवर मनोरंजन पेजारी संघ किशोर नाईक बाद झाल्यानंतर मात्र वाटत होता. प्रथमेश वाघ मात्र मैदानामध्ये येता क्षणी मात्र 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा आपल्या संघासाठी जमा करताना मात्र पाहिलं गेल्यात. एक चौकार या अगोदरच्या पहिल्या चेंडूवरती फेस करत असताना हलक्या हाताने चेंडू स्टेअर करत असताना
थर्डमॅनच्या क्षेत्रातून काढला. तदनंतर मात्र कव्हर पॉईंटच्या रिजन मध्ये डबल धावा आणि आता मात्र लॉंगांच्या क्षेत्रातून मात्र प्रथमेश वाघ यांचा हा चौकार मात्र पाहिला होता. चौथे षटक मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज येताना दिसेल. कुपर एंड कडून ऋषी वालेकर. 12 चेंडू धावा बनवायच्या त्या 15. ओमकार यांच्यासाठी पहिला चेंडू राईट मुहूर्त विकेट. चांगला चेंडू स्विंग आणि मिस मात्र पाहायला मिळाला. कव्हरच्या वरून मात्र चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळाला, परंतु ज्या अँगलनं मात्र चेंडू कट केला गेला, चेंडू पडल्यानंतर मात्र रोहन वालेकर यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धावसंख्येत मात्र कोणताही बदलाव मात्र पाहायला मिळत नाही. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 11 आणि धावा बनवायच्या आहेत 15. यावेळी घुटना टेक और तमाशा देख. अमोल यांच्या मस्तकावर दस्तक देत ओमकार यांच्या बॅट मधून हा येतोय षटकार. थँक्यू डीजे. स्वीट हिट होतोय, स्वीट हिट येतोय. आणखी एक षटकार ओमकार यांच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. चिकाटीचा धागा आपल्या हातात धरून ठेवा, कारण हा चिकाटीचा धागा अशा पद्धतीची गोष्ट आहे जो तुम्हाला ते कार्य करण्यास भाग पाडतो जे प्रत्येकाला शक्य नाही. आणि हा चिकाटीचा धागा मनीलेन पेजारी संघाने आपल्या हातात धरून ठेवलाय. पहिल्या 2 षटकामध्ये ही मॅच आपल्या हातामध्ये नव्हती, ती संपूर्णपणे आता खिचून आणलंय. अनदर वन, इट्स अ फिनिशिंग टच, मॅच फिनिश. ओमकार यांच्या बॅट मधून हात तिकडी लावलेला हा षटकार.